नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एकाच बाईचा लागला दोघांना नाद, विकासच्या हातून रोहित झाला ठार। ही घटना सातारा जिल्ह्यातील खटाव शहरात आंबेडकर नगर या ठिकाणी 23 एप्रिल 2024 रोजी रोहित सावंत हा 30 वर्षाचा तरुण घराच्या समोर झोपला होता। दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी त्याची आई सुमित्राबाई ही जागी झाली। नेहमीप्रमाणे ती आपल्या मुलाला उठवण्यासाठी दरवाजा उघडून बाहेर आली असता समोरील दृश्य पाहून तिला धक्काच बसला। तिचा मुलगा रोहित हा रक्तभंबाळ अवस्थेत मरून पडला होता। आपल्या मुलाची अवस्था पाहून ती मोठमोठ्याने ओरडू लागली। तिच्या मुलाच्या डोक्यात कुणीतरी दगड घालून त्याला ठार केले होते। त्याची ती रक्तभंबाळ अवस्था पाहून ती माऊली मोठमोठ्याने रडू लागली। मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने रोहित याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला होता। त्यामुळे त्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी सावंत यांच्या घराकडे धाव घेतली। ही घटना पुसेगाव पोलीस ठाण्यात कळवण्यात आली। पुसेगाव पोलीस स्टेशनला माहिती कळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आला। हा खून कोणत्या कारणातून झाला आहे हे समजून आले नाही, म्हणून पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी त्या तरुणाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या घटनेमधील कारण पोलिसांना समजून आले। रोहित सावंत वय वर्ष 30 हा तरुण आपल्या आईसोबत खटाव येथील आंबेडकर नगरमध्ये राहत होता। रोहित याचे फारसे शिक्षण झाले नसल्यामुळे तो मिळेल ते काम करत होता। तो मंगल कार्यालयात केटर्सच्या वतीने वाढपी म्हणून काम करीत असे। तसे शेतकऱ्याच्या शेतमालाचे बाजारपेठेत नेण्यासाठी शेतीमाल भरण्यासाठीही तो जात असे। तो मिळेल ते काम करून आपला आणि आपल्या आईचा उदरनिर्वाह करीत होता। रोहित हा अविवाहित होता, परंतु रोहित याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। वयाची 30 पार झालेल्या रोहितच्या लग्नात अडचणी होत्या। विवाहाचे वय उलटून गेले तरी अविवाहित राहण्याची पाळी अनेक तरुणावर आली आहे। त्यामागील अनेक सामाजिक कारणेही आहेत। ही एक अत्यंत गंभीर सामाजिक समस्या आहे। तर दुसरीकडे इंटरनेटसारख्या माध्यमातून लैंगिकतेचा होणारा मारा मनामनात कामुकतेचे बीजे पेरू लागला आहे। त्यामुळे कोवळ्या वयातच मेंदूत वासना घर करू लागल्याने भयान वास्तव आहे। अविवाहित तरुणाच्या मनातील कामुकतेचा गैरफायदा काही महिलाही घेत आहेत, तर अगदी प्रौढवयीन महिलाही तरुणांना जाळ्यात ओढून शरीरसुखासह पैशाची लुबाडणूक करताना मागे पुढे पाहत नाहीत। काही महिला तर एकापेक्षा जास्त तरुणाशी संबंध ठेवताना दिसतात। त्यांना केवळ आपली वासना व पैसा मिळवायचा असतो, परंतु तरुण मात्र जणू तिच्या प्रेमात पडून तिला आपली प्रेमिका किंवा पत्नीच मानू लागलेले असतात। तिच्याकडे दुसऱ्याने कोणी बघितले तर त्याला सहन होत नाही। ती स्त्री मात्र दोघातिघांना खेळवत असते। असेच दोन प्रियकर जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा त्यांच्यामध्ये द्वेषभावना वाढीस लागल्याशिवाय राहत नाही। रोहितचे ज्या महिलेशी अनैतिक संबंध होते तिच्याबद्दल पोलिसांना माहिती मिळाली। ती महिला रोहितशिवाय आणखी एका तरुणाशी तिचे शारीरिक संबंध होते। तिचे विकास दीपक कांबळे या 28 वर्षाच्या तरुणाशीही अनैतिक संबंध होते। या प्रेम त्रिकोणामुळे पोलिसांना या विकासचा संशय येऊ लागला। एकाच महिलेशी 2 तरुणाचे शारीरिक संबंध हेच कारण रोहितच्या खुनामागे असावे
असा अंदाज पोलिसांनी बांधला होता। याच संशयावरून पोलिसांनी विकास कांबळे याला ताब्यात घेतले। पोलिसांनी त्याच्याकडे रोहितच्या खुनासंदर्भात चौकशी केली असता त्याने सुरुवातीला आपणास याबद्दल काहीच माहीत नसल्याचा आव पोलिसांसमोर आणला, पण पोलिसांना विश्वास होता की विकास कांबळे हाच या खुनामागचे रहस्य सांगू शकेल। पोलिसांनी विकासची कसून चौकशी केली असता विकासने आपणच रोहितचा खून केल्याचे कबूल केले। आपले ज्या महिलेशी शारीरिक संबंध आहेत त्याच महिलेशी रोहित सावंत यांचेही अनैतिक संबंध असल्याचे विकास कांबळे याला समजले होते। त्यामुळे रोहितविषयी मत्सर व राग त्याला वाटू लागला। त्याने याच रागद्वेषापायी रोहितचा खून केल्याचे कबूल केले। रोहित हा अंगणात झोपत असल्याचे त्याला माहीत होते। त्याचाच फायदा घेत त्याने 23 एप्रिलच्या मध्यरात्री त्याच्या डोक्यात दगड घालून रोहितचा खून केला आणि आपण नामानिर्मळा राहण्याचा प्रयत्न केला। पण पोलिसांच्या चौकस वृत्तीमुळे अंधारात कोणीही आजूबाजूला नसताना केलेला खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना 12 तासाच्या आत यश आले। रोहित सावंत यांच्या खूनप्रकरणी त्याच्या आईने पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये विकास कांबळे वय वर्ष 28 याच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला। पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे। तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे। पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता। धन्यवाद।